आणि त्यावर पक्षांतर्गत निवडीवेळी कुणी आक्षेप घेतला नव्हता असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू असतानाच अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील हस्तक्षेप करत युक्तिवाद केला। त्यामध्ये अजित पवार गटाकडे किती आमदार त्यांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही असा युक्तिवाद करण्यात आलाय। बहुसंख्य आमदार कोण हे सांगावं असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। पक्षांतर्गत निवडीवेळी कुणीही दावे केले नव्हते असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला। म्हणजे शरद पवारांची निवड झाली त्यावेळेला कोणी आक्षेप घेतला नव्हता असा युक्तिवाद करण्यात आला। अजित पवार गटाच्या युक्तिवादात शरद पवार गटाने हस्तक्षेप केलेला आहे। तर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्या प्रकरणावर ते आपण पाहूया। शिवसेनेच्या बाबतीत काय निर्णय दिला तोच आम्हाला लागू होतो हे थोडंसं कायद्याचं अज्ञान आहे की मूळ राजकीय पक्ष कोणाच्या ताब्यात आहे, एक त्यांची घटना जी आहे त्याप्रमाणे सर्व चाललंय का, दोन आणि निवडून आलेले सदस्य त्यात मेजॉरिटी कोणाची आहे, तीन, या तीनचा विचार करून तुम्हाला पक्ष कोणाचा आहे ते ठरवावं लागेल। शिवसेनेच्या बाबतीत हे झालं नव्हतं, पण आता हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे शरद पवारांच्या बाबतीत आणि अजित पवारांच्या बाबतीत वेगळा निर्णय येण्याची शक्यता मला दिसते। तर शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसा पक्ष चालवला असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, एकच व्यक्ती पक्षामध्ये निर्णय कसा घेऊ शकतो असा आक्षेप या ठिकाणी अजित पवार गटाकडून घेण्यात आला। दुसऱ्या सुनावणीत शरद पवारांवर मोठा आरोप करण्यात आलेला आहे। पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने कारभार झाला नाही असा मोठा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला। पक्षात यापूर्वी संघटनात्मक निवडी कायद्याला धरून नव्हत्या असंही अजित पवार गटाकडून म्हटलेलं आहे। पदाधिकाऱ्यांच्या निवडी फक्त एका लेटरवर केल्या जात होत्या असं देखील अजित पवार गटाचं म्हणणं आहे। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले असा आरोप देखील यामध्ये करण्यात आला। अजित पवार गटासोबत गेलेल्या आमदारांची संख्या किती, बहुसंख्य आमदार कोण आहेत ते सांगा असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर वारंवार बहुमत आमच्या बाजूने आहे आणि त्या आधारे निर्णय घ्यावा असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे आणि त्यावरच आता शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। अजित पवार गटासोबत असलेल्या सदस्यांचा आकडा तपासावा असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर पक्षामध्ये फूट आहे की नाही ते तुम्ही ठरवा, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळावं असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। त्यासाठी त्यांनी संख्याबळाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। विधिमंडळातल्या सदस्यांचा पाठिंबा आम्हाला आहे असा युक्तिवाद या ठिकाणी अजित पवार गटानं केलेला आहे। तर त्यावर बहुसंख्य आमदार कोण ते सांगा, आकडा सांगा असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। आता एकूणच संख्याबळावर इथे युक्तिवाद हा सुरू आहे। याआधी पक्षांतर्गत निवडणुका आणि पक्षामध्ये नसलेली लोकशाही, बेकायदेशीर निवडी यावर भर देण्यात आला होता आणि शरद पवार यांची एकाधिकारशाही होती, एकतर्फी निर्णय घेतले जात होते असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। शरद पवार यांच्यावरचा हा दुसऱ्या सुनावणीमधला हा मोठा आरोप। याआधी देखील हुकुमशाही पद्धतीने पक्षात मनमानी कारभार चालतो असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं होतं आणि आज देखील मोठा आरोप शरद पवारांवर करण्यात आलेला आहे। शरद पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहूया। अजित पवार गटाकडे किती आमदार त्यांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही असं शरद पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलंय। बहुसंख्य आमदार कोण हे सांगा असा युक्तिवाद शरद पवार गटानं केला आहे। पक्षांतर्गत निवडीवेळी कुणीही दावे केले नव्हते असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। अजित पवार गटाच्या युक्तिवादामध्ये शरद पवार गटानं हस्तक्षेप केला आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी पुढचा युक्तिवाद केलाय। तर सध्या शरद पवार गटाकडून युक्तिवाद सुरू आहे। अवघा अर्धा तास उरलेला आहे आणि आता या अर्ध्या तासात नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर ज्या नियुक्त्या झाल्या त्या बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला होता। 4 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले, ते म्हणजे विधिमंडळाची सदस्य संख्या म्हणजे एकूणच बहुमत आणि संख्याबळ हा मुद्दा अजित पवार गटाकडून मांडण्यात आला होता। तसंच प्रतिज्ञापत्र हा मुद्दा आहे की प्रतिज्ञापत्र खोटी नाहीत, बोगस नाहीत, हे कॅमेऱ्यासमोर देखील आम्ही बोलू शकतो, कोणताही गोंधळ नाही असं मनिंदर सिंग यांनी म्हटलं। शरद पवार गटाकडून याला आक्षेप घेण्यात आलेला होता। तर योग्य पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत असा युक्तिवाद इथे मनिंदर सिंग यांनी केलाय। तर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र ही बोगस आहेत, मृत व्यक्तींचीही प्रतिज्ञापत्र जोडण्यात आलेली आहेत असा आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि यावर सगळी प्रतिज्ञापत्र योग्य आहेत, मृत व्यक्तींच्या मुलांची प्रतिज्ञापत्र जोडण्यात आलेली आहेत, तुम्ही तपासू शकता असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। योग्य पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली आहेत। शरद पवार गटाकडून यावरच आक्षेप घेण्यात आलेला होता आणि यावर अजित पवार गटाकडून आलेलं आहे प्रत्युत्तर।
तर एकच व्यक्ती पक्षावर दावा करू असा युक्तिवाद देखील अजित पवार गटाकडनं करण्यात आलेला होता आणि शरद पवार यांची निवडच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद अजित पवार गटाकडनं करण्यात आलाय. एकच व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही आणि निवड ही निवडणूक घेऊन झालेली नाही, पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत असा मोठा दावा अजित पवार गटाकडनं करण्यात आलेला आहे. तसंच पक्षामधली फूट, त्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे असा दावा अजित पवार गटानं केला. तर पक्षामध्ये फूट पडलेली नाही, तर पक्षातून एक गट फक्त बाहेर पडलेला आहे असा दावा शरद पवार गटाकडनं करण्यात आलाय. तर अजित पवारांची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार झाली, यावर शरद पवार गट आक्षेप घेऊ शकत नाही असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. अजित पवारांची निवड ही पक्षाच्या घटनेला धरूनच असल्याचं मनिंदर सिंह यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. तर आतापर्यंत 1,62,000 प्रतिज्ञापत्र देण्यात आली आहेत आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक नाही असा दावा मनिंदर सिंग यांनी केलाय.